हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई डे ग्रेड 2 पार्ट 1मधील चॅप्टर नंबर 5 द लिस्ट ऑफ ब्लाइंड हा लेसन आज आपण पाहणार आहोत. तर ह्याचं काय, आंधळ्यांची यादी असं होतं मराठीत अर्थ. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. फर्स्ट, टेकिंग अ स्ट्रोल म्हणजे काय, फेरफटका मारणे. सरप्राइज्ड म्हणजे आश्चर्य वाटणे. मेंडिंग म्हणजे काय, दुरुस्ती करणे. पॅलेस म्हणजे राजवाडा. आणि विट्टी म्हणजे एखादा विनोद. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो, तुम्हाला माहीत आहे का, द रिअल नेम ऑफ बिरबल वॉज महेश दास. बिरबलाचे खरे नाव काय आहे, तर महेश दास होते. सेकंड पॉईंट, बिरबल वॉज अ मिनिस्टर अँड ॲन ॲडवायझर ॲट द कोर्ट ऑफ अकबर. आणि हा जो बिरबल होता हा अकबरच्या दरबारातील एक मंत्री म्हणजे काय, तर मिनिस्टर म्हणजे मंत्री आणि ॲडवायझर म्हणजे एक सल्लागार होता. थर्ड पॉईंट, बिरबल वॉज वन ऑफ द नवरत्नास म्हणजे 9 ज्वेल्स ॲट अकबर्स कोर्ट. बिरबल हा अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न होता. म्हणजे त्याची काय प्रशंसा इथे केली आहे की तो खूप हुशार होता. सेकंड पॉईंट पाहूया नंतरचा. बिरबल इज मोस्टली नोन फॉर द फ्लोक टेल्स विच प्रेझेंट हिम ॲज ॲन इंटेलिजंट अँड अ विट्टी पर्सन. बिरबल हा मुख्यतः लोककथांसाठी म्हणजे काय, तर फ्लोक टेल्स ह्याच्यासाठी ओळखला जात होता. आणि त्याच्या ज्या एक बुद्धिमत्ता आणि विनोदी, इंटेलिजंट म्हणजे काय, बुद्धिमान असलेला आणि विट्टी म्हणजे विनोदी असलेला पर्सन म्हणून ओळखला जातात ह्याच्या स्टोरीज. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. द लिस्ट ऑफ ब्लाइंड्स म्हणजे आंधळ्यांची यादी. बिरबल वॉज फेमस फॉर हिज विथ अँड सेन्स ऑफ ह्युमर्स. बिरबल त्याच्या बुद्धी आणि विनोदासाठी काय होता, प्रसिद्ध होता. वन डे एम्परर अकबर वॉज टेकिंग अ स्ट्रोल इन हिज गार्डन. आणि एक दिवशी आता एम्परर म्हणजे काय, तर सम्राट अकबर हे त्यांच्या बागेत फेरफटका मारत होते. बिरबल हिज मिनिस्टर वॉज विथ हिम. आणि त्यांचा मंत्री जो बिरबल होता तो त्यांच्यासोबत होता. बिरबल, आय हॅव अ टास्क फॉर यू. मग आता ना कोण, अकबर बिरबलला काय म्हणाले की बिरबल, माझे तुझ्याकडे एक काम आहे. व्हॉट इज इट माय डिअर किंग. मग ना त्या बिरबलने त्यांना विचारलं, काय काम आहे राजे. तर चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. काय म्हणतोय ते पाहूया. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द ब्लाइंड पीपल इन माय किंगडम. आय विल ऑर्डर अ फीस्ट फॉर देम. आणि मग ना राजा त्या बिरबलला काय म्हणले की माझ्या राज्यात सर्व अंध लोकांची यादी तयार करा आणि मी त्यांच्यासाठी एक मेजवानी देईन. फीस्ट म्हणजे मेजवानी देईन. शुअर, जस्ट गिव्ह मी अ वीक्स टाईम फॉर प्रिपेरिंग दिस लिस्ट. आणि मग बिरबल हो म्हणतो, हो पण मला काय द्या, एक आठवड्याची वेळ द्या लिस्ट बनवण्यासाठी. द नेक्स्ट डे बिरबल वेंट टू द मार्केट प्लेस अँड टूक द रोल ऑफ अ कॉबलर. आणि दुसऱ्या दिवशी बिरबल बाजारात गेला आणि त्याने एका कॉबलर म्हणजे काय, तर चप्पल शिवणारा जो असतो, मोची, त्याला कॉबलर म्हणतात, त्याची त्याने भूमिका घेतली, रोल घेतला. पीपल वेअर सरप्राईज टू सी हिम वर्किंग ॲज अ कॉबलर. त्याला कॉबलरचे काम करता सगळे लोक काय करत होते, आश्चर्याने पाहत होते. आश्चर्य झालं सगळ्यांना की बिरबल एक मंत्री असून ना हा का चपला दुरुस्तीचं काम करतोय. नेक्स्ट पाहूया. बिरबल हॅज बिकम अ कॉबलर. वाय इज ही डुईंग दॅट, लेट अस आस्क हिम. मग लोक म्हणायला लागली की बिरबल आता हे कॉबलर बनला आहे, तो असं का करतोय, आपण त्याला विचारूया. बिरबल, सर, व्हॉट आर यू डुईंग. मग त्यांनी बिरबलला विचारलं की बिरबल साहेब, तुम्ही काय करत आहात. नेक्स्ट पेजकडे वळूया. बिरबल डिड नॉट से एनिथिंग. ही रोट डाऊन द नेम ऑफ द पर्सन हू आस्क्ड द क्वेश्चन इन हिज डायरी. बिरबल काहीच बोलला नाही. ज्यांनी त्याला प्रश्न विचारले त्या व्यक्तींचं फक्त नाव त्याने त्याच्या स्वतःच्या एक डायरी होती, त्या डायरीत त्याने त्याचं नाव, त्या पर्सनचं नाव लिहिलं.
दिस न्यूज रीच द पॅलेस, आणि ही बातमी मग आहे ना काय झाली, राजवाड्यात पोहोचली. युअर मॅजेस्टी, बिरबल इज वर्किंग ॲज अ कॉबलर इन द मार्केट. आणि मग एक आहे ना जो हे असतो सेनापती किंवा एक शिपाई, तो आहे ना राजाकडे येतो आणि त्या राजाला सांगतो की महाराज, बिरबल बाजारात एक कॉबलर म्हणून काम करत आहे, म्हणजे एक मोचीचं काम करत आहे, चपला शिवण्याचं. बट व्हाय इज ही डुईंग दॅट. मग राजाला हे ऐकून आश्चर्य वाटलं, पण तो असं का करत आहे असं त्याने विचारलं. अकबर वेंट टू द मार्केट अँड सॉ बिरबल मेंडिंग शूज. आणि हे ऐकून अकबर बाजारात गेला आणि त्यांनी बिरबलला बूट शिवताना, दुरुस्त करताना पाहिले. बिरबल हॅज बिकम अ कॉबलर, वाय इज ही डुईंग दॅट, लेट मी आस्क हिम. आणि मग राजा विचारात पडला की बिरबल आता काय हे कॉबलर का बनला आहे, तो असं का करतोय, मी त्याला विचारतो. बिरबल, व्हॉट आर यू डुईंग. आणि बिरबल अकबरनी पण आहे ना बाकीच्या माणसांसारखाच त्याला प्रश्न केला की बिरबल तू काय करतो आहेस. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. बिरबल डिड नॉट से एनिथिंग. बिरबल काहीच बोलला नाही. ही रोट समथिंग इन हिज डायरी. आणि त्याने त्याच्या डायरीत काहीतरी लिहिले. सून द वीक वॉज ओव्हर. आणि लवकरच आठवडा काय झाला, संपला. दिलेला जो वीक होता त्याला तो संपला. सो बिरबल, हॅव यू गॉट द लिस्ट ऑफ ऑल द ब्लाइंड पीपल इन द किंगडम. आणि मग ना तो काय ह्याच्यात आला कोर्टमध्ये. म्हणल्यानंतर राजाने त्याला क्वेश्चन केला, तर मग बिरबल, तुझ्याकडे राज्यातील सर्व आहे ना अंध लोकांची यादी तयार झाली का. येस मॅजेस्टी, हिअर इज द लिस्ट. हो महाराज, ही यादी आहे. व्हॉट इज दिस बिरबल, वाय हॅव यू रिटन माय नेम इन दिस लिस्ट. आणि मग राजा थोडासा रागाने ना ती वाचली लिस्ट, आणि वाचता वाचता त्याला कळालं की त्याचंही नाव त्याच्यात आहे. मग राजा आहे ना काय बोलला की हा काय प्रकार आहे बिरबल, तू माझे नाव यादीत का लिहिले आहेस. सीइंग हिज नेम ऑन द लिस्ट, अकबर गॉट व्हेरी अँग्री. आणि यादीत त्याचे नाव पाहून अकबर खूप रागवला. डू नॉट बी अँग्री युअर मॅजेस्टी, यू सॉ मी मेंडिंग शूज अँड येट यू आस्क मी व्हॉट आय वॉज डुईंग. रागवू नका महाराज, तुम्ही मला बूट दुरुस्त करताना पाहिले आणि तरी तुम्ही मला विचारले की मी काय करत आहे. सो आय इन्क्लुडेड युअर नेम टू इन दिस लिस्ट. म्हणून आहे ना मी तुमचे नावही यादीत समाविष्ट केले. अकबर लाफ्ड अँड एव्हरीवन क्लॅप ॲट बिरबल्स इंटेलिजंट आन्सर. बिरबलच्या बुद्धिमान उत्तरावर अकबर हसला आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या. आणि ही स्टोरी कुठून घेतली आहे तर अकबर अँड बिरबल स्टोरीजमधून. आय होप स्टुडंट्स तुम्हाला हा लेसन व्यवस्थित समजला असेल. अकबर अँड बिरबलच्या अशा बऱ्याच फ्लोक टेल्स आहेत. ओके स्टुडंट्स, थँक्यू.